यानंतर बघूयात जिल्ह्यांच्या बातम्या। कोल्हापुरात दूध संस्थांवर जाणीवपूर्वक केली जाणारी कारवाई थांबवा। जिल्हा दूध संस्था कर्मचारी संघटनेचं सहाय्यक निबंधकांना निवेदन। अनेक दूध संस्थांवर धाडी टाकल्या जात असल्यामुळे दूध संस्था कर्मचारी संघटनेची मागणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस। गहू, हरभरा यासह इतर पिकांचं वन्य प्राण्यांकडून प्रचंड नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40 गावात दुष्काळग्रस्तांना अद्याप मदत नाही। शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकरी कृती समितीचं तहसीलदारांना निवेदन। नांदेडच्या भोकर उमरी रस्त्यावर भीषण अपघात। एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। चारचाकी वाहन पुलावरून कोसळल्यानं अपघात। रत्नागिरीमध्ये बदलत्या हवामानाचा हापूस आंब्याला फटका। 34° तापमानाच्या प्रखर उन्हामुळे आंब्याचं नुकसान। बागायतदारांचं आर्थिक नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईचं संकट। जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव। 7,800 कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता। राजगडावरील गाडल्या गेलेल्या तटबंदीचं उत्खनन होणार। डागडुजीसाठी 7 कोटींचा निधी मंजूर। पद्मावती माचीवरील उर्वरित तटबंदीची ही डागडुजी होणार। रत्नागिरीच्या गुहागर समुद्रामध्ये 108 ऑलिव्ह रिडले कासबांची पिल्लं झेपावली। गुहागर समुद्रकिनारी 100 घरट्यांमध्ये 10,000हून अधिक अंड्यांचं संरक्षण।